हॅलो फ्रेंड्स, हॅलो स्टुडंट्स. आपण बी स्मार्ट 1.4 10th स्टँडर्ड त्याचं वॉर्मिंग अप मागील लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आज आपण बी स्मार्ट या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी मी लाईन टू लाईन वाचण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचबरोबर विथ त्याचं एक्सप्लेनेशनही मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या ठिकाणी लक्षपूर्वक पाहावे. आपल्याबरोबर मित्रांनो वही आणि पेन पण असू द्या, की जेणेकरून आपल्याला ज्या ठिकाणी जो शब्द आढळेल, अवघड वाटेल, तो शब्द तुम्ही लगेच वहीमध्ये नोट डाऊन करून त्याचा अर्थ डिक्शनरीमधून शोधा. त्यासाठी व्हिडिओ काही काळ पॉज केला तरी चालेल. तर या पद्धतीने पूर्ण समजावून घेऊनच पुढं जा. ठीक आहे. बी स्मार्ट. तर या ठिकाणी स्मार्ट आपल्याला या ठिकाणी माहीत आहे. स्मार्ट आपण मराठी भाषेमध्ये पण स्मार्ट शब्दाचा उपयोग आहे तसा करतो, की तो स्मार्ट आहे, ती स्मार्ट आहे वगैरे वगैरे. तर बी स्मार्ट, तर आपण स्मार्ट व्हावे, आपण स्मार्ट होऊ असं या चॅप्टरचा हेडिंगचा आपण अर्थ लावू शकतो. आता पाहूया. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स विजेते. चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम्स. जिम्स म्हणजे जे काही एक्झरसाईज करण्यासाठी रूम्स असतात त्याला आपण जिम्स म्हणतो. तर हे चॅम्पियन जे आहेत, हे विजेते जे आहेत, हे जिममध्ये तयार होत नाहीत. हे एक पहिलं वाक्य आहे, कोटेशन आपल्याला म्हणता येईल. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स जिममध्ये तयार होत नाहीत. तर मग चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. मग चॅम्पियन्स कशी तयार होतात? चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग, असं काहीतरी आहे की ज्याने चॅम्पियन्स तयार होतात. आणि ते चॅम्पियन्स जे आहे ते या ठिकाणी आतमध्येच आपल्याला पाहायला मिळतात. आले लक्षात? चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग. चॅम्पियन्स बनवले जातात असे काहीतरी गोष्टीतून की ज्या गोष्टी दे हॅव डीप इनसाइड देम. का ते जे चॅम्पियन्स बनतात त्यांच्यामध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये ते जे काही असतं त्याने ते चॅम्पियन्स बनतात, असं या वाक्याचा अर्थ आहे. चॅम्पियन्स हे काही जिममध्ये बनवले जात नाहीत. तर चॅम्पियन्स कोण बनवतं? तर चॅम्पियन्स व्यक्तीच्या आतमध्ये असलेले स्किल, त्याचा स्वभाव या गोष्टीने बनतं. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या व्यक्तीमध्ये असतात की ज्यामुळे माणूस चॅम्पियन होऊ शकतो, विजेता होऊ शकतो. तर पहिली आहे अ डिझायर, इच्छा. त्यानंतर आहे ड्रीम, स्वप्न, आणि व्हिजन, दृष्टी. या तीन गोष्टी या ठिकाणी रायटर सांगतायत की ह्या तीन गोष्टी व्यक्तीमध्ये असेल तर ते विजेते होतात. एक आहे डिझायर, तुम्हाला इच्छा पाहिजे, तुमचं स्वप्न पाहिजे, आणि तुम्हाला काहीतरी व्हिजन पाहिजे, दृष्टी पाहिजे. पुढं काय होईल याचा तुम्हाला अंदाज घेता आला पाहिजे, ती दृष्टी तुमच्याकडे पाहिजे. आपण हे व्हावं, आपण हे करावं असं आपलं काहीतरी स्वप्न असायला पाहिजे, आणि इच्छा पण पाहिजे ते बनण्याची. तर ह्या तीन गोष्टी जर असेल तर आपण चॅम्पियन्स बनू शकतो, असं रायटरला या ठिकाणी म्हणायचं आहे. पहा, विचार करा, आपल्याला चॅम्पियन्स बनायचं आणि तुमची इच्छाच नसेल, तुमच्याकडे डिझायर नसेल, तर तुम्ही चॅम्पियन होऊ शकता का? नाही होऊ शकत. तुमच्याकडे जर स्वप्न नसेल, तुम्हाला चॅम्पियन बनण्याचं जर असं स्वप्न वाट पडत नसेल, तर तुम्ही विजेता होऊ शकता का? नाही. तुमच्याकडे काही दृष्टी नसेल, तुम्ही विचारच करत नसाल की भविष्यात असं होईल, काय होईल, मी असं केलं तर असं होईल, मी असं नाही केलं तर असं होईल, असं काही व्हिजन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चॅम्पियन होऊ शकत नाही. हे या ठिकाणी रायटरला सुचवायचं आहे. तर पुढचं आहे दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्याचबरोबर या तीन गोष्टी आवश्यक आहेत, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. पण त्याचबरोबर दे हॅव टू हॅव, त्यांच्याकडे असायला लागेल, असाव्यात. कोणते? स्किल अँड विल, कौशल्य आणि इच्छा. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. बट विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल. परंतु विल मात्र स्किलपेक्षा मजबूत असावी.
म्हणजे रायटरला या ठिकाणी म्हणायचं आहे, तुम्हाला विजेता होण्यासाठी स्किल तर आवश्यक आहे, परंतु कदाचित काही वेळेस स्किल तुमच्याकडे उपलब्ध कमी जास्त प्रमाणात असेल किंवा तुम्ही एवढे स्किलफुल नसालही, परंतु तुमच्याकडे विल जर असेल, तुमच्याकडे जबरदस्त इच्छाशक्ती जर असेल, तर तुम्ही ते स्किल प्राप्त करूनही विजेता होऊ शकता. म्हणून रायटर म्हणतात या ठिकाणी विल इज मस्ट बी स्ट्रॉंगर, विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आता सक्सेसफुल प्रोफेशनल्स म्हणजे या ठिकाणी व्यक्ती, या ठिकाणी पर्सन्स आपण म्हणू शकतो. जे यशस्वी लोक आहेत, जे सक्सेसफुल लोक आहेत, थ्राईव्ह इन द सेम मॅनर. थ्राईव्हचा अर्थ दिला पाचशे झाले. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर, प्रगती होणे. थ्राईव्ह म्हणजे प्रगती होणे. सक्सेसफुल व्यक्तींची प्रगती ही याच पद्धतीने सेम मॅनरने झालेली असते, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांच्याकडे डिझायर असतं, त्यांच्याकडे ड्रीम असतं, त्यांच्याकडे व्हिजन असतं, त्याचबरोबर स्किल आणि विल पण असतं. अँड दे हॅव विल स्ट्रॉंगर दॅन स्किल. पुढचं वाक्य रायटर म्हणतात, वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्याकडे प्रत्येकाकडे नॅचरल टॅलेंट्स आहेच. आपल्याला वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. रायटर म्हणतात की आपल्याकडे प्रत्येकाकडे टॅलेंट असतंच. प्रत्येकामध्ये टॅलेंट असतं. प्रत्येकामध्ये एकही या पृथ्वीवरचा व्यक्ती असा नसतो की त्याच्याकडे काही टॅलेंट नसतं. 100% त्याच्याकडे प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट असतंच. रायटरचं म्हणणं या ठिकाणी अगदी बरोबर आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. नैसर्गिकता प्रत्येकामध्ये टॅलेंट असतं. इफ वी यूज, जर आपण ते वापरतो, दॅट टॅलेंट, जर आपण ते टॅलेंट वापरलं टू सेट आवर गोल इन लाईफ, आपल्या जीवनामध्ये काहीतरी टार्गेट ठरवण्यासाठी, गोल ठरवण्यासाठी जर आपलं टॅलेंटचा आपण उपयोग केला आणि आपल्या जीवनात काही गोल ठरवलं, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर वी कॅन गेट सक्सेस इन लाईफ. तर आपण नक्कीच या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. प्रत्येकामध्ये इतकं टॅलेंट असतं की आपण आपलं काही भविष्य ठरवायचे की हे आपल्याला करायचे, हे ठरवण्यासाठी इथपर्यंत टॅलेंट आपल्याकडे असतं. त्याचा उपयोग करून आपण ठरवा आणि जो ठरवतो तो निश्चित यशस्वी होतो, असं रायटरला या ठिकाणी ठामपणे सांगायचे. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आणि त्या पुढचं वाक्य आहे, ठीक आहे, तुम्ही तुमचं गोल ठरवलेलं आहे. यू हॅव सेट युअर गोल using your natural talents. Okay, you have set your goal using your natural talent, but you don't have take any action. Then can you achieve your goal? जर तुम्ही गोल ठरवला जीवनामध्ये तुम्हाला हे करायचं, पण ते गोल पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही ॲक्शन घेतलीच नाही, काहीच केलं नाही, तर काय वाटतं तुम्हाला, तुमच्या आयुष्यामध्ये जो गोल ठरवला तो पूर्ण होईल? नाही होणार मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला वी मस्ट हॅव टेक एनी ॲक्शन टू अचीव देम. गोल ठरवली इथपर्यंत ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु ते गोल पूर्ण करण्यासाठी आपल्याला ॲक्शनसुद्धा घेणं गरजेचं आहे. तर या पहिल्या पॅराग्राफमध्ये रायटरने अगदी सोप्या भाषेमध्ये यशस्वी होण्याचा मंत्र या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की चॅम्पियन्स जिममध्ये तयार होत नाहीत. म्हणजे तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकता, तुम्ही कोणत्या क्लासमध्ये शिकता, हे महत्त्वाचं नाही. तुमच्यामध्ये इच्छा आहे का, तुमच्यामध्ये स्वप्न आहे का, तुमचं काही व्हिजन आहे का, तर तुम्ही या ठिकाणी यशस्वी होऊ शकतात. असं नाही की तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये घेतला म्हणजे 100% मुलं सक्सेसफुल होतात, किंवा ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये शिकले, मराठी मीडियमच्या शाळांमध्ये शिकले म्हणजे मुलं यशस्वी होत नाहीत, असं अजिबात नसतं. तुम्ही कुठंही काहीही शिका, ती गोष्ट महत्त्वाची नसते. महत्त्वाचं फक्त काय असतं, तर तुमच्यामध्ये जी इच्छा, स्वप्न, व्हिजन, स्किल अँड विल हे तुमच्यामध्ये पाहिजे, आणि यू शूड टेक ॲक्शन टू कम्प्लीट देम. ठीक आहे. आता दुसरा पॅराग्राफ या ठिकाणी रायटर काय म्हणतात पहा, सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. आता गोल ठरवण्यासाठी आपल्याकडे काय आवश्यक आहे, कोणती पात्रता आपल्यामध्ये आवश्यक आहे, तर त्या 2 गोष्टी सांगितल्या या ठिकाणी रायटरने. 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. एक, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी,
त्याला आपण सत्य, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, सत्य, प्रामाणिकपणा, अँड अ स्टीपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, आणि एक पायरी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कशासाठी? टू इल्युमिनेट द पाथ. तुमचा पाथ जो आहे, तुमचा जो रस्ता आहे तो इल्युमिनेट करण्यासाठी, तो प्रकाशित करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी आवश्यक आहे. या दोन गोष्टी पाहिजे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे आणि तुमच्याकडे पाथ पाहिजे. गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ. पुढचं वाक्य आहे गोल्स. आता आपण या सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी आणि स्टेपिंग स्टोनच्या मदतीने आपण गोल सेट केले, आपल्या जीवनामध्ये गोल सेट केले. तर गोलमुळे काय होईल? आपण गोल म्हणजे या ठिकाणी टार्गेट किंवा लक्ष्य आपण म्हणू शकतो. आपण लक्ष्य निश्चित केलं, ध्येय निश्चित केलं, तर आपल्याला हे गोल, ध्येय जे आहेत, हे उद्दिष्ट जे आहेत, हे काय करून देईल, काय आपल्याला मदत करेल? तर त्या या ठिकाणी रायटर म्हणतात गोल्स पुट, ठेवतात, वन म्हणजे या ठिकाणी पहा व्यक्ती, एखादा, कुणी जो गोल्स निश्चित करतो तो, कुणी या ठिकाणी, एनीवन हू सेट गोल्स, and then goals put him or her at the helm of life. At the helm of life, HELM, at the helm of life. फ्रेजचा अर्थ शेजारी दिला पाहिजे. इन चार्ज ऑफ, चा करता, चा मेन किंवा चा आपण त्याला म्हणू शकतो की ज्याच्या हातात सत्ता आहे, सत्ताधीश, सत्ता, ज्याच्या हातात सत्ता आहे. निश्चित केलेले गोल्स आपल्याला, कोणत्याही एखाद्या व्यक्तीला की जो गोल निश्चित करतो त्याला त्याच्या जीवनाचा सत्ताधारी बनवतो. म्हणजे त्याचं जीवन पूर्णपणे त्याच्या हातात असतं. त्याचं जीवन, कुणाचं जीवन पूर्णपणे हातात असतं? जे लोक गोल्स निश्चित करतात, जे लोक ध्येय निश्चित करतात, त्या लोकांचं जीवन हे त्यांच्याच हातात असतं. ते कसं बनवायचं हे ते ठरवू शकतात. पर्स्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि ते पर्स्यू करणं, त्याचा पाठलाग करणं, हे निश्चितच त्यांना भविष्य, उज्ज्वल भविष्य घेऊन येत असतं. दे हेल्प टू स्टर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली डिफरिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. दे हेल्प टू स्टर. कोण हेल्प करतं? तर जे लोक गोल निश्चित करतात, जे गोल आपल्या जीवनामध्ये, जे लोक गोल निश्चित करतात, ध्येय निश्चित करतात, ते लोक, टू स्टर कोर्स ऑफ लाईफ, तर ते लोक आपल्या जीवनातला स्टर, चॅनलाइज करू शकतात, त्याला दिशा देऊ शकतात. आपल्या जीवनाला ते दिशा देऊ शकतात, दिशा देऊ शकतात. कोण दिशा देऊ शकतं आपल्या जीवनाला? ज्यांनी गोल्स तयार केलेले आहेत, गोल्स निश्चित केलेले आहेत, ध्येय ठरवलेलं आहे. रादर दॅन, च्यापेक्षा. अदरवाईज ज्यांनी गोल निश्चित केलेले त्यांचं काय होईल? दे सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग, ते फक्त वाहत जातील. दे ड्रिफ्टिंग अलॉंग, ते फक्त पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातील. आणि लेटिंग थिंग्स हॅपन, आणि फक्त घडून त्यांच्या जीवनामध्ये घटना घडत जातील, ते त्यामध्ये कोणताही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. पहा, ज्या लोकांचं ध्येय निश्चित नसतं, ज्या लोकांचं ध्येय निश्चित नसतं, ते लोकांच्या जीवनामध्ये फक्त घटना घडत असतात, ते त्या घडवत नाही, ते फक्त वाहत असतात. पण जे लोक गोल्स निश्चित करतात त्यांच्या जीवनामध्ये मात्र ते ठरवतात, तेच गोष्टी होत असतात. तर तिसऱ्या पॅराग्राफमध्ये काय म्हणतात? सेटिंग गोल्स मे अपियर इझी. आता गोल निश्चित करणं अवघड आहे का? सेटिंग गोल्स म्हणजे गोल निश्चित करणे. मे बी अपियर इझी, इट मे बी अपियर, कदाचित गोल निश्चित करणं फार सोपं असू शकेल. मी IAS अधिकारी होईल, गोल निश्चित करणं सोपं आहे. मी डॉक्टर होईल, गोल निश्चित करणं सोपं आहे. मी या देशाचा पंतप्रधान होईल, गोल निश्चित करणं सोपं आहे. पण फक्त म्हणायचं आहे की मी हे होईल. बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. परंतु बऱ्याच लोकांना ते सुद्धा चॅलेंजिंग वाटतं. फिअर ऑफ फेल्युअर may be avoided in the absence of any goals. May be avoided in the absence of any goals. Fear of failure may be avoided in the absence of any goals. Fear of failure पहा म्हणजे अपयशाची भीती, ती टाळली जाऊ शकते. अपयशाची भीती कोणाला नसते?
अपयशाची भीती त्यांना नसते ज्यांच्या जीवनात काही गोल नाहीत, ज्यांनी गोल निश्चित केलेले नाहीत. त्या लोकांना अपयशाची काय भीती असणार आहे? त्यांनी काही ठरवलंच नाही तर अपयश कसं येणार त्या? आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. थोडक्यात काय तर प्रत्येकाने ठरवलं पाहिजे व्हॉट ही वॉन्ट्स टू अचीव, त्याला काय करायचं आहे, त्याला काय मिळवायचं आहे इन द एंड, शेवटी त्याला काय मिळवायचं आहे हे त्यानं ठरवणं गरजेचं आहे. तर आणि तर तो त्याच्या जीवनाला आकार देऊ शकतो, एका योग्य दिशेने त्या जीवनाला घेऊन जाऊ शकतो. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड 5 स्टेप अप्रोच. आणि मग हे गोल्स तयार करणं, गोल्स निश्चित करणं आणि ते साध्य करणं याच्यासाठी एक्सपर्ट्सने 5 स्टेप्स दिल्या. 5 स्टेप्स दिले. ह्या 5 स्टेप्सच्या मदतीने आपण आपलं गोल निश्चित करू शकतो का. आणि त्या 5 स्टेप्स त्याचं जे ॲक्रॉस्टिक आहे ते हे आहे. येस फॉर स्पेसिफिक. हे जो स्मार्ट शब्द आहे हा स्मार्ट काय सांगतो? येस फॉर स्पेसिफिक. एम फॉर मेजरेबल. ए फॉर अचिवेबल. ई आर फॉर रिअलिस्टिक. टी फॉर टाइम बाउंडिंग, टाइम बाउंड. तर हे स्मार्ट या शब्दाचं ॲक्रॉस्टिक आहे. हे स्मार्टने ह्या स्मार्ट SMART या 5 स्टेप्स आहे. यस ही एक स्टेप आहे, एम ही एक स्टेप आहे, ए ही एक स्टेप आहे, आर ही एक स्टेप आहे, RT ही एक स्टेप. तर ह्या स्मार्ट या स्टेप्सच्या मदतीने आपण आपलं गोल्स निश्चित करू शकतो का. यस फॉर स्पेसिफिक, विशिष्ट. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. पा याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? इन्व्हॉल्व स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. स्पेसिफिक म्हणजे काय तर विशिष्ट. सगळ्याच दिशेने प्रयत्न नाही करायचे. जे स्मार्ट असतात ते सगळ्या दिशेने प्रयत्न करत नाही. जे यशस्वी होतात ते सगळ्या दिशेने प्रयत्न करत. ते ठरवतात, ते शोधतात, ते आयडेंटिफाईज. काय आयडेंटिफाय करतात तर स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. एक विशिष्ट क्षेत्र निवडतात की जे त्यांना वाटतं हे इम्प्रूव्हमेंट करणं याच्यात गरजेचं आहे. आपण सर्वच गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकत नाही किंवा सर्वच गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची गरजही आपल्याला नसते. तर आपल्यामध्ये जी कमतरता असेल, आपल्याला जी गोष्ट करणं आवश्यक असेल, जिच्या अनुपस्थितीमुळे आपण अयशस्वी होणार आहे अशी गोष्ट निश्चित करायला लागते, ती शोधावी लागते. म्हणून या ठिकाणी रायटर म्हणताय स्पेसिफिक युअर अटेम्प्ट्स, युअर वर्क, युअर व्हॉट एव्हर यू आर डुईंग इट शुड बी स्पेसिफिक. ते स्पेसिफिक पाहिजे. अभ्यास करताय तुम्ही तर रात्रंदिवस तुम्ही वाचन करताय. that don't make you successful. What make you successful? How specific you study. तुम्हाला जे गोष्ट येते ती बाजूला ठेवून जी गोष्ट तुम्हाला येत नाही त्या गोष्टीवर तुम्ही जेव्हा भर देणार तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकता. ज्या गोष्टी येतात तीच जर तुम्ही करत राहिले तर तुम्ही कसं यशस्वी होणार. The more specific area, the more refined the achievement of one's goal can be. जितका जास्त तुमचा जो क्षेत्र तुम्ही निवडलेलं सटीक असेल, more specific area, more you can achieve the goal. More specific the area, more specific you are, more you have a chance to win or to achieve the goal. तुम्ही जितके जास्त स्पेसिफिक व्हाल तितकं जास्त तुम्हाला गोल पूर्ण करण्याची शक्यता वाढणार आहे. तुम्ही जितकं जास्त स्पेसिफिक शोधणार की तुमच्यामध्ये काय कमतरता आहे, तुम्ही जितकी परफेक्ट शोधणार तितकी परफेक्ट तुम्ही तुमचा गोल प्राप्त करू शकता. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. त्याने काय होणार आहे, इट मेक्स इझियर, तुम्हाला त्याने सोपे होणार आहे टू सेट पॅरामीटर्स. काहीतरी पॅरामीटर्स लावणं, काहीतरी क्रायटेरिया लावणं, काहीतरी निश्चित करणं, काहीतरी टप्पे निश्चित करणं तुम्हाला सोपं होणार आहे आणि ते एक एक टप्पा तुम्हाला मिळवणं सोपं होणार आहे. फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी पहा. फॉर एक्झाम्पल इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस. घर बांधताय तुम्ही. जर तुम्ही घर बांधत असाल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. तर तुम्हाला निश्चित करावं लागेल ना की तुम्हाला घर एक्झॅक्टली किती कॅपॅसिटीचं पाहिजे,
ते किती लांब पाहिजे, किती रुंद पाहिजे, किती रूमच्या साईज पाहिजे, हे तुम्हाला निश्चित करावं लागेल. असं होईल का? तुम्हाला घर बांधायला सुरुवात केली आणि तुम्हाला जितकं शक्य आहे तुम्ही ती रूम बांधताय, केव्हा तुमचं घर पूर्ण होईल? घर पूर्णच होणार नाही. का? कारण यू आर नॉट स्पेसिफिक. यू शुड हॅव सेट युअर गोल्स. यू शुड हॅव स्पेसिफिक हाऊ अँड हाऊ मच, कसं आणि किती पाहिजे आपल्याला हे ठरवणं आपल्याला घर बांधण्याच्या बाबतीत करावं लागेल. तेव्हा तुम्हाला अगोदर घराची रूमची साईज ठरवावी लागेल, किचनची साईज ठरवावी लागेल, हॉलची साईज ठरवावी लागेल, तुमच्याकडे असणाऱ्या साधन संपत्तीचे तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल आणि त्याने तुम्हाला एकदा ठरवावं लागेल की ह्या साईजचं घर आपण बांधू शकतो. तेव्हा तुम्ही ते घर लवकर पूर्ण करू शकता. तुम्ही काहीच विचार केला नाही तुमच्याकडे किती संपत्ती आहे, किती पैसा आहे, तुम्हाला किती घराची आवश्यकता आहे, किती रूम मोठ्या पाहिजे छोट्या पाहिजे, काहीच ठरवलं नाही आणि बांधायला सुरुवात केली, तुमचं घर कधीही पूर्ण होऊ शकत नाही. अगदी सुंदर असं उदाहरण या ठिकाणी रायटरने दिलेलं आहे पहा स्पेसिफिकचं. आता या स्मार्टमधला दुसरा जो शब्द आहे जो यमने सुरू होणार आहे तो आहे मेजरेबल. मेजरेबल, मेजर, MESUR, मेजर म्हणजे मोजमाप. मेजर म्हणजे काय? मोजमाप. टू मेजर म्हणजे मोजमाप करणे, मोजणे. तर मेजरेबल म्हणजे काय? मोजता येण्याजोगे. तर मग काय म्हणायचे रायटरला? क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग, क्वांटिटी, तुमची संख्यात्मक मेजरमेंट पाहिजे. संख्यात्मक तुम्ही मोजलं पाहिजे. तुम्हाला जे काही टार्गेट अचीव करायचं आहे ते तुम्ही संख्यात्मक ठरवलं पाहिजे, संख्यात्मक मोजलं पाहिजे की मला या महिन्यामध्ये या टेस्टला 50 मार्क पडलेत, तर मला पुढच्या टेस्टला 60 पडले पाहिजेत, 70 पडले पाहिजे. असं तुम्ही या ठिकाणी क्वांटिफाईंग, मेजर करू शकता तुमचं यश. बरोबर आहे ना? जर तुम्ही तुमचं यश मोजू शकले नाहीत, तुम्ही ठरवलेलं गोल जर मेजरेबल नसेल तर तुम्हाला कसं समजणार तुम्ही ते गोल अचीव केलं की नाही केलं? नाही समजणार. तर तुम्ही जे गोल ठरवणार आहात ते स्पेसिफिक तर पाहिजेच, त्याचबरोबर ते मोजता येण्यासारखं पण पाहिजे. ते सहजासहजी मोजता आलं पाहिजे की हां इथपर्यंत मी ते अचीव केलेलं आहे, आता इथपर्यंत इतकं टक्के इतकं पर्सेंट आपले शिल्लक आहे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. हे क्वांटिफाईंग, त्याचे संख्यात्मक गोल जे आहेत ते आपल्याला विशिष्ट मार्ग प्रदान करतात, मिळवून देतात. तो ट्रॅक प्रोग्रेस, आपली किती प्रगती होती ती ट्रॅक करण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मेजरेबल गोल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. आता जो काही गोल पिरियड तुम्ही ठरवलेला असेल की बाबा हे 2 वर्षामध्ये माझं हे गोल पूर्ण होईल, 1 वर्षामध्ये पूर्ण होईल, समजा तुम्ही 1 वर्षामध्ये ते गोल पूर्ण करायचं ठरवलेलं असेल, हा झाला तो गोल पिरियड. ओके. आता ह्या गोल पिरियडमध्ये तुम्हाला काही बेंचमार्क तयार करावं लागते. बेंचमार्क म्हणजे काहीतरी खुणा तयार करावं लागतील की तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. बेंचमार्क असं काहीतरी की ज्याने आपण प्रमाणीकरण करावं लागेल, त्याचे बेंचमार्क ठरवावे लागतील की ते आपल्याला मोजता येतील. उदाहरणार्थ तुम्हाला 10वी मध्ये चांगले पर्सेंटेज मार्क पाडायचे, तुम्हाला बेंचमार्क ठरावं लागेल की मंथ एंड टेस्टला मला प्रत्येक वेळेस चांगले मार्क मिळाले पाहिजे. हे झाले बेंचमार्क. मंथ एंड टेस्ट हे झाले तुमचे बेंचमार्क. आणि एक पूर्ण 10वीचं वर्ष हा झालं एक गोल पिरियड. आणि त्यामध्ये तुम्हाला जो गोल तुम्ही अचीव करणार आहात तो हायेस्ट मार्क्स, फर्स्ट इन द कॉलेज, फर्स्ट इन द स्कूल, फर्स्ट इन द डिस्ट्रिक्ट, तुम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शाळेमध्ये पहिलं यायचं तुम्हाला गोल ठरवलेला आहे. तर त्याचे बेंचमार्क हे मंथली टेस्ट असतील, त्याचे बेंचमार्क हे टर्म एंड एक्झाम्स असतील. तर तुम्ही जितके जास्त बेंचमार्क ठेवाल तितकं जास्त तुम्ही गोल अचीव करण्याची शक्यता वाढणार आहे. while playing फुटबॉल, आता एक्झाम्पल दिलं, जेव्हा तुम्ही फुटबॉल खेळता पहा, वन इज एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. तुम्ही ज्यावेळेस फुटबॉल खेळता त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला त्याचा रोल आणि त्याची पोझिशन, त्याचं काय काम आहे आणि त्याची कोणती जागा आहे हे निश्चित करून देणं गरजेचं असतं. जर ते निश्चित केलं नाही तर कोणी कोणत्याही जागेवर खेळेल आणि एखाद्या जागेवर कोणीच खेळणार नाही आणि त्या फुटबॉलच्या टीमची पराजय मात्र निश्चित असेल.
तर अशा प्रकारे हे दोन जे आपण पाहिले स्मार्टमधले, एस पाहिलं स्पेसिफिक आणि एम पाहिला मेजरेबल. तर ह्या पद्धतीने हे जे 5 स्टेप्स या ठिकाणी रायटरने दिलेले आहे, त्या 5 स्टेप्सच्या मदतीने आपण आता गोल कसं ठरवू शकतो हे आपण पाहत होतो. आता तिसरा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहे